कमळे, तू सकाळपासून काय बी खाल्लेलं नाही आणि मग अशी बी तू जेवायला आली नाही. आता थोडं तर काहीतरी खाऊन घे. निंगे, तुझा तरी विश्वास आहे ना माझ्यावर? मी काहीच केलेलं नाही. कमळे, तू येडीबिडी झाली आहेस काय? मला काय माहित नाही वय तू असलं काय कधी करणार नाहीस ते. ही रागिनी काकी आहे ना, त्या कडू आजी, त्या कसल्या बायका आहेत ते काय तुला माहित नाही वय? आता तू त्यांचा विचार करत बसत असं रडत बसणार आहेस का? निंगे, अगं रागिनी काकी किंवा कामिनी आजी मला बोलल्या म्हणून मला वाईट वाटलेलं नाही. खरं माझ्या डोसक्यात एकच प्रश्न यायला की माझ्यासारखे कापड घालून नक्की घरात कोण आलेलं ग? कमळी, अगं काय गे? अगं आज गुढीपाडवा आहे ना, सणाच्या दिवशी असं उदास होऊन बसायचं नसतं. आजी, मी खरंच काय केलेलं नाही हो. अगं आम्हाला माहिती आहे ते. आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. ती तू नव्हतीसच आणि ती जी कोणी होती ना ती आपल्याला लवकर सापडणार आहे. तू कशाला काळजी करतेस आणि तू कशाला उपाशी राहतेस? चल जेव बरं, जेव. कमळी, माझी खात्री आहे की हे नवीन वर्ष तुझ्यासाठी खूप चांगलं जाणार आहे. एवढी खंबीर माझी कमळी, हा, अशी हताश झालेली मला चालणार नाही. हा आजी, बरं झालं तू कमळीला खाऊ घातलंस. मला तीच चिंता होती की जेवेल की नाही, म्हणून मी जेवण घेऊन आलेले. कमळी ऐक ना, तू ना मॉमच्या वर्ड्सवर एवढं फोकस नको करू, लक्ष नको देऊ. अगं ती ना अशी बाई आहे की ती तुझे कपडे घालून स्वतःचा आर स्वतः चोरी करू शकते. बरं ऐक ना, हे सगळं सोड. लक्षात आहे ना, परवा इंग्लिश स्पीच कॉम्पिटिशन आहे. तुला खूप प्रिपरेशन करावं लागणार आहे. तुला खूप प्रॅक्टिस करावी लागणार आहे, कारण की तुझी ओपोनंट मी आहे. तुला माझ्याकडून हरायचं नसेल तर प्रॅक्टिस कर, कळलं का? दोघींपैकी कोणीही जिंकलं ना तरी ट्रॉफी आपल्याच घरी येणार. अनिका, काय तुझं काय चाललंय काय? ए बाई, तुझ्या मनात नक्की आहे तरी काय ग? हा, तू सतत त्या गावछाप कमळीची बाजू घेत असतेस. आणि अनिका, मला खात्री आहे, मला 100% खात्री की माझ्या गळ्यातला हार तिनेच खेचला. पण नाही, तुला तिचीच बाजू घ्यायची आहे, राईट? याचा अर्थ तुला माझा प्लॅन अजूनही नाही कळलाय. प्लॅन? तुला अजूनही असंच वाटतंय की ती CCTV वाली मुलगी कमळी आहे. म्हणजे ती कमळी नाही? नोकरानी आजी, ती कमळी नाही, माझी फ्रेंड आहे. व्हॉट? येस,